नमस्कार. सर्वांना जय शिवराय. सर्वप्रथम माझी जी YouTube फॅमिली आहे, त्या सर्वांची मी खूप मनापासून आभारी आहे. कारण मी ज्या छत्रपती संभाजीराजांबद्दल एक 2-3 कविता टाकल्या होत्या, त्यांना तुम्ही मिलियनमध्ये प्रतिसाद दिलेला आहे. आणि मी शिवबा विचार म्हणून छत्रपतींचे जे विचार होते, ते शॉर्ट व्हिडिओतनं जे टाकले होते, त्यालाही तुम्ही खूप छान प्रतिसाद दिलेला आहे. बट माझं जे मेन मोटिव्ह होतं, ते हे आहे, की ही जी आहे छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्म झाल्यापासनं शेवटच्या क्षणापर्यंत, अखेरच्या क्षणापर्यंत महाराजांच्या जीवनाबद्दल जे काही छोटे-मोठे सुखाचे, दुःखाचे प्रसंग आहे, ते या सगळे प्रसंग या गाथेत नमूद आहे. आणि ह्याच गाथेतील मला सर्व प्रसंग तुमच्या सगळ्यांच्या समोर आणायचे आहे. सो मी ते शॉर्ट व्हिडिओतनं नाही टाकू शकत. कारण ॲटलीस्ट एक जो व्हिडिओ आहे तो 10 ते 15 मिनिटाचा तरी पाहिजे. म्हणजे तुमचीही ते ज्यावेळेस तुम्ही ऐकाल ते तुमचीही लिंक लागेल. म्हणून मी ते टाकायला सुरुवात केलेली आहे. तुम्ही सर्वांनी जसा शॉर्ट व्हिडिओला मला प्रतिसाद दिला, तसा द्या. कारण 400 वर्षानंतरही आपण एक खूप चांगलं जीवन आज जगत आहोत. त्याचं श्रेय कुठेतरी म्हणजे सगळं श्रेय यांनाच आहे असं म्हणू. कारण आज जे मंदिरावर कळस दिसताय किंवा आज जे आपण एक सनातन म्हणून एक चांगलं जीवन आणि महाराष्ट्र राहिला आणि आपण त्या महाराष्ट्रात आहे म्हणून तरी आपण छत्रपतींचा इतिहास माहिती करून घेतला पाहिजे. जेव्हा धावपळीच्या जीवनामध्ये आपण निगेटिव्ह होतो, नर्वस होतो, त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा जे एक इतिहास आहे तो ऐकल्यानंतर जे एक प्रोत्साहन, जे एक पॉझिटिव्ह ऊर्जा भेटते, ती खरंच खूप अफलातून आहे. आणि मी तुम्हाला एक गॅरंटी देते, की तुम्ही जे 10-15 मिनिटाचे रोज व्हिडिओ बघाल, तुम्हाला असं वाटणार नाही, की तुमचा टाईम वेस्ट झाला आहे. आणि जे श्रोते आहे, त्यांनी जर ही छत्रपती श्रीमान योगींची ही गाथा, ही जर महाराजांचा जन्म झाल्यापासून अखेरच्या श्वासापर्यंत जी आहे, ती जर वाचली, तर तो व्यक्ती ढसाढसा रडणारच. कारण आहेच आपला तसा इतिहास रक्तरंजित पूर्वजांचा, अंगावर काटा आणणारा, रक्त सळसळ करणारा. तेव्हा नक्की मला प्रतिसाद द्या आणि तुम्ही तो द्याल अशी मला खात्री आहे. जय शिवराय, जय जिजाऊ, जय महाराष्ट्र.